आता सध्या मी आलेपीमधून निघलो आहे. जवळजवळ 300 किलोमीटरपेक्षा जास्त अंतर आज कव्हर करायचं आपल्याला. या ट्रिपमध्ये एकच मिसिंग आहे यार, आपण नुसती बाईक पळवतोय. तर जय शिवराय मित्रांनो, मी तुमचा फेरास्त रणजित स्वागत करतो तुम्हा सर्वांचं एका नवीन ब्लॉगमध्ये. मित्रांनो, हा ब्लॉग असणार आहे आपला अलेप्पी टू कन्याकुमारी. यामध्ये आपल्याला मध्ये 3 स्पॉटसुद्धा पाहिजेत. पहिलं म्हणजे ते जटायू अर्थ सेंटर आहे. दुसरा आपल्याला वारकलामध्ये शिवाचा एक स्टॅच्यू आहे, जसा आपण गोकर्णमध्ये पाहिलं होता त्याप्रकारे स्टॅच्यू आहे. आता सध्या मी आलेपीमधून निघलो आहे. जवळजवळ 300 किलोमीटरपेक्षा जास्त अंतर आज कव्हर करायचं आपल्याला. 8:30 वाजलेत. साधारण 6 वाजेपर्यंत तरी कन्याकुमारीपर्यंत पोहोचलं पाहिजेत. आणि तर तिसरा पॉईंट आहे आपला पद्मनाभ स्वामी टेम्पल जे आहे, ते पद्मनाभ स्वामी टेम्पल पण आपल्याला पाहिजे. अशा प्रकारे हे 3 पॉईंट कव्हर करून मग आपल्याला फिरत एकदम कन्याकुमारीपर्यंत पोहोचायचं आहे. 300 ते 350 किलोमीटरचं हे अंतर पडणार आहे. डिस्टन्स खूप आहे आज, त्यामुळं पटपट थोडं स्पीडमध्ये पण घ्यायला लागणार आहे. ठीक आहे, त्याचा अलेप्पी सोडतोय मी. मित्रांनो, हे आहेत पूर्ण बॅकवॉटर्स. मस्त आहे यार एकदम. काल जे बॅकवॉटर्समध्ये कनॉय केलं ना यार, मजा आली. जवळजवळ 5 तास फिरवलं त्यांनी. आणि त्यांच्यातर्फे आपल्याला ब्रेकफास्ट होता, लंच होता. 1000 रुपयामध्ये पॅकेज होतं पूर्ण. बाकी मग तिथपर्यंत जाण्याचा जो गव्हर्मेंट जेट्टीचा जो खर्च आहे, तिकीट रुपये काय 11 रुपये होतं फक्त. SMT वगैरे काहीतरी स्टेशन होतं, ते स्टेशनला उतरलं. स्टेशन म्हणजे पाण्यातलं स्टेशन ना, पाण्यात पण स्टेशन आहे. असे पाणी म्हणजे बॅकवॉटर इथं हायवे असल्या टाईप असं आहे. आणि त्यावरती गव्हर्मेंट बोट पण चालते, बस टाईप आपली लालपरीसारखी. ते तिकीट पण काढतात, तिकीट पण स्वस्त आहे. जवळजवळ 45 मिनिट लागले आम्हाला तिथपर्यंत जायला. आणि 45 मिनिटामध्ये फक्त 11 रुपये तिकीट होतं पर हेड. म्हणजे इतक्या कमी खर्चात पण एवढं मस्त फिरवलं त्यांनी. माझा पैसा तर ते 11 रुपयामध्येच वसूल झाले होते जवळजवळ. कारण 45 मिनिटातच पाहिलं, एवढं भारी वाटलं. आणि नंतर ते छोटे जे हे केले, आमचा कॅप्टन वगैरे आला. म्हणजे 4 जणांच्या बोटचा कॅप्टनच म्हणायला लागेल त्याला. कॅप्टन आला, कॅप्टन आणि दुसरा कॅप्टन जेकब म्हणून. अशा आम्ही 7 जण होतो. त्यामधले 5 मी आणि जॉन होतो दोघं. आणि बाकी मग सोफिया झालं, हॅरी झालं, हे सगळे फॉरेनर्स होते. त्यांच्याबरोबर चांगली ओळख झाली. त्यांचे नंबर्स घेतले, अकाउंट्स वगैरे फॉलो केले. त्यांच्याबरोबर पण फ्रेंडशिप वाढत राहील. सोफिया आणि हॅरी हे दोघं न्यूयॉर्कचे होते. आणि बाकी जे 3 होते ते इंग्लंडचे होते. ज्यावेळेस इंग्लंडला जाऊ त्यावेळेस मस्तपैकी हे पण करू, फिरून पण घेता येईल. चला, तिथले मित्र तर झाले जे आपल्याला तिथं फिरवतील वगैरे. ठीक आहे, तर चला. पेट्रोल रेंज राहिली 42 किलोमीटर आणि पेट्रोल पंप राहिला आहे 11 किलोमीटरवर. ठीक आहे, भेटतं तुम्हाला पेट्रोल टाकत्या वेळेस. चला 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 अन्नासारखं. तेरे लिए आएंगे, बचाएंगे तुझे डूब जाने से, रहना तेरे साथ है मैंने, छूना तेरे हाथ है मैंने. सिग्नल सिग्नल. मला गाणे जाम म्हणून वाटले त्यार, पण गाणे येत नाही तेवढे. बाकी ते गाणं कसं म्हटलं ते पण सांगा कमेंटमध्ये.
ओके, जटायू तीर्थम इथून घ्यायचं आहे आपल्याला राईट. जटायू अर्थ सेंटर. ठीक आहे, तर चला. मित्रांनो जटायू अर्थ सेंटरला आलोत आपण. इथं 2 ऑप्शन आहेत. म्हणजे 354 रुपयाचे तिकीट काढले, ते एंट्री फी आहे, म्हणजे वॉकवे यूज करायचा. आणि दुसरं आहे की रायगडसारखं तुम्हाला इथं रोपवे पण पाहायला भेटते. इथं तुम्ही रोपवेने पण जाऊ शकता. पण या ट्रिपमध्ये एकच मिसिंग आहे, आपण नुसती बाईक पळवतोय. ट्रेकिंग नाहीच आहे आपलं. ठीक आहे सर, चला आता ट्रेकिंग ॲडव्हेंचरच भेटलेलं आहे आपल्याला. हे पाहू शकता समोर मस्त रस्ता आहे. आता ट्रेक ॲडव्हेंचर भेटलेलं आहे आपल्याला. साधारण 1 किलोमीटर, जास्त ट्रेक नाही, आरामात तेवढं कव्हर करू शकतो आपण. ठीक आहे, तर चला वरती जाऊन भेटतो डायरेक्ट. या ट्रिपमध्ये वॉकिंग खूप मिसिंग आहे आपलं. म्हणजे आपले ट्रेक होतच नाहीत. हा ट्रेक होईल, त्यानंतर जिंजी आहे, जिंजी फोर्ट. जिंजी एक आपलं फक्त तेवढा कव्हर करायला लागेल. ठीक आहे, तर चला. मित्रांनो ते पाहू शकता, रोपवे आहे, थोडक्यात केबल कार आहे. तिची हाईट पहा 20 ते 25 मीटर उंच पण नसन, तेवढ्या डिस्टन्सवरून आणून सोडते. आपली रायगडची खूप बेटर आहे यापेक्षा. तुम्ही जर जटायू सेंटरला आले तर अजिबात असं काय करू नका, सरळ चालत द्या. तुम्ही हाडाचे ट्रेकर असाल तर 20 मिनिट खूप झाले पोहोचायला. 19 मिनिटात मी वरती चाललो. 19 मिनिटांमध्ये वरती आलो मी, ते पण बोलत 20 ते 25 मिनिट खूप झाले, खूप. तर मित्रांनो हे होतं जटायू अर्थ सेंटर. इथून निघलं आपण. आपल्याला आता जायचं आहे तिरुवनंतपुरम, जे की इथून आहे 41 किलोमीटर जवळजवळ. 1 तास दाखवतं, 1 तासामध्ये पोहोचू. सकाळी ब्रेकफास्ट नव्हता केलं यार, काहीतरी खाऊन घेऊ अगोदर. आता किस्सा असा आहे माहिती का, किस्सा सांगतो. आपल्याला जायचं होतं इथं म्हणजे जटायू सेंटरला, त्यानंतर पद्मनाभस्वामी टेम्पल जे आहे तिरुवनंतपुरममधलं त्याला, आणि त्यानंतर तिथून 50 किलोमीटरवरती महादेव आहेत ना, महादेवांचा समुद्राच्या कडेला मोठा स्टॅच्यू बनवलेला आहे, जसं जटायूचं आहे ना त्या प्रकारेच. पण किस्सा असा आहे, जटायू सेंटर 110 किलोमीटर लांब होतं आपल्या हॉटेलपासून, जिथं होतो आपण तिथून. ते कवर केलं आपण. त्यानंतर आपण इथं आलो, तर इथं जटायू सेंटरचं ओपनिंग टाईम होता 10 वाजताचा. आणि जे आपल्याला आपण जिथं चाललो आहे पद्मनाभस्वामी टेम्पल, ते 12 वाजता बंद होतं. म्हणजे 10ला इथं येऊन 11 साडे11 तर इथंच झाले असते. मग 12पर्यंत तिथं पोहोचणं पॉसिबलच नाही. आणि साऊथ इंडियाचं कसं आहे, साऊथ इंडियामध्ये प्रत्येक मंदिर 12ला बंद होतं आणि बऱ्यापैकी 4 साडेचारला ओपन होतं. आता माणसाने फिरायचं तर कसं फिरायचं यार. आता आपल्या इकडं कसं असतं, आपल्याकडं 10 वाजता एका ठिकाणी गेले, 2 वाजता एका ठिकाणी गेले आणि 4-5 वाजता परत एका दुसऱ्याच ठिकाणी गेले. पण इथं नाही, इथं 10ला एका ठिकाणी पोहोचून 12ला दुसऱ्या ठिकाणी, 12च्या आत पोहोचणं पॉसिबल नाही. 1-2पर्यंत पोहोचू शकतो, पण 1-2ला बंद होतं हे आणि ओपन होणार 4:30ला. तर शिवा स्टॅच्यू आहे ना, शिवा मंदिर, तिथं पण दाखवतो मी तुम्हाला. त्याचं टायमिंग पण ते 12ला बंद होतं आहे आणि 4:30ला ओपन होतं ते. म्हणजे कसं आहे अरे. ठीक आहे,
पद्मनाभ स्वामी आपण बाहेरूनच मंदिराचं हे कर दर्शन घेऊ आणि सरळ निघूया आपलं खाली. अजून पण दम लागलेलं आहे यार, जटायू एकदम पूर्ण ट्रेकिंग करून जाऊन खाली आलो आणि पूर्ण घाम झाला आहे. ठीक आहे, तर चला आता काहीतरी खाऊन घेऊ. KFC असलं तर चालेल यार, बर्गर वगैरे खाण्याची इच्छा झाली. साऊथ इंडियन काल पण पुट्टू वगैरे मासे खाल्ला, परवा पण मासेच खाल्ले होते, पुट्टू खाल्ला होता. आता इडली राईस सांबर राईसचे पदार्थ खाऊन आता कंटाळा आला यार. बेसिकली पुट्टू म्हणजे काय असतं, आपलं राईस असतं ना, राईस मिक्सरमध्ये बारीक करतात, कच्चा राईस आणि नंतर त्याला शिजवतात. आपलं हे कसं असतं, उपीट कशी असते उपमा, ते उपमा टाईप लागतो तो. ठीक आहे, तर चला खायला भेटू आता, खाऊन घेऊ काहीतरी. अशा प्रकारे KFC सापडलेला आहे. तर मित्रांनो, अशा प्रकारे तुम्ही पाहिलं असेल, पद्मनाभ स्वामी टेम्पल जे होतं तिरुवनंतपुरममधलं ते बंदच होतं. आता मंदिर तर बंद आहे, उघडतं 4:30 वाजता. यार हे अलगच सिस्टीम आहे. म्हणजे टुरिस्ट लोकांनी जर 4:30पर्यंत थांबायचं, नंतर दर्शन घ्यायचं, पाहायचं, नंतर डेस्टिनेशनला पोहोचायचं कधी यार. सिम्पल टाईम ठेवा ना यार. सकाळी 9-10ला लेट उघडा मंदिर. 9च्या आसपास जरी उघडलं तर संध्याकाळी 7-8पर्यंत कंटिन्यू चालू राहू द्या. हे आपलं उघडायचं, सकाळी उघडायचं 8च्या आसपास, 12ला बंद करायचं, परत 4:30ला उघडायचं, परत बंद करायचं. म्हणजे हे निव्वळ हे यार टाईमपास आहे. पण ठीक आहे, मंदिरांविषयी किंवा देवाविषयी काही नाही बोलायचं आपल्याला, ते त्यांचं रीतिरिवाज परंपरा असेल काही जे असेल ते. पण आपल्याकडे टाईम नाही एवढा. आपण बाहेरूनच दर्शन घेतलं. त्यानंतर आता आपण चाललेलो होतो आजिमालाला. आजिमाला म्हणजे बीच साईडला आहे, तिथं मस्त महादेवाचं टेम्पल आहे, ओपन स्टॅच्यू आहे. गोकर्णला जसा ओपन स्टॅच्यू आहे, गोकर्ण एवढा नसेल मे बी, छोटा आहे पण अट्रॅक्टिव्ह एकदम छान असा स्टॅच्यू आहे, एकदम असं तांडव करतानीचं. म्हणजे मी पण गुगलवरतीच पाहिलं, मी काय गेलो नाही. पण तो स्टॅच्यू पाहू आणि त्यानंतर कन्याकुमारीसाठी निघूया. तर मित्रांनो, हे होतं आजिमाला. आता रिटर्न निघलं. आता डायरेक्ट आपल्याला कन्याकुमारी गाठायचं आहे. भारताचं एकदम शेवटचं टोक म्हटलं तरी चालेल, नॉनस्टॉप. ठीक आहे, हे लागलो आपण हायवेला आजिमालावरून. हा कन्याकुमारी हायवे आहे मित्रांनो, आणि इथून डिस्टन्स आहे 78 किलोमीटर. आता 78 किलोमीटर आपण कवर जर करायचं म्हटलं तर 1-1.25 तासात पण कवर करू त्या हायवेने. पण हायवेने पळण्यात मजा नाही, त्यामुळे हायवेला कंटिन्यू नाही करणार आपण. मी सर्च केलं त्यावेळी मला बीच साईडने पूर्ण एक रोड दिसला. सरळ सिम्पलीमध्ये बीच साईड रोड पकडू. 14 किलोमीटर नंतर आपल्याला राईड घ्यायचं आहे. हा हायवे सरळ वरती पुढे जाणार आणि आपण राईड घेऊन एकदम बीचच्या साईडने जाणार. ठीक आहे, एन्जॉय करत. पळण्यात काय अर्थ नाही. वेलकम टू तामिळनाडू. ओके, हे बघा मित्रांनो, हायवेपेक्षा असं छोट्या छोट्या गावामधून गेलं तर भारी वाटतं यार. फक्त रोड चांगला पाहिजे. छोटा किती का असेल, एकदम छोटा असू द्या. हे पाहू शकतो मस्त लिहिलेलं का असं काहीतरी
ओके, काँग्रेस. असं काहीतरी पाहायला भेटतं यार गावागावांमधून गेल्यावरती. हायवेने सारखं हायवे चाललेला असतो, गाडी 80-90ने चाललेली असते आणि आपण एकदम हिप्नोटाईज केल्यासारखं बसलेलं असतं. फक्त डिस्टन्स कव्हर होतं आहे, अंतर कमी कमी होत चाललेलं असतं आहे, एवढीच गोष्ट फक्त. फायनली निघलो यार. क्रिसमस इव्ह आहे ना, त्याच्यामुळे सगळीकडे पॅक चालू आहे, सगळीकडे सेलिब्रेशन. शाळांना 10 दिवस सुट्ट्या वगैरे, 3 दिवस इकडं म्हणजे माहोल राहणार. आज किती 22 तारीख ना, 22, 23, 24, 25, 4 दिवस एकदम माहोल राहणार क्रिसमसचा. आणि केरळमध्ये ख्रिश्चन पॉप्युलेशन खूप आहे, म्हणजे मेजॉरिटीमध्ये आहे, त्यामुळे इकडं विषयच नाही. पण ठीक आहे, मजा आली, बरंच काय पाहायला भेटलं. फायनल निघलो. पण जवळजवळ 20-25 मिनिट खाल्ले त्यांनी. ज्या रस्त्याला 2 ते 3 मिनिट लागायचे होते, तिथं त्यांनी जवळजवळ 20 ते 25 मिनिट खाल्ले. ठीक आहे, अजून किती 42 किलोमीटर राहिली कन्याकुमारी. आता पुढे जाऊन बऱ्यापैकी बीचेस लागतील. बीचच्या कडेकडेने मस्त एन्जॉय करत जाऊया. तर चला. हे पाहू शकता, एकदम मस्त चर्च आहे यार इकडं. तो पाहू शकता मित्रांनो, समुद्र आहे 20 ते 30 मीटरवरती. नारायणगावचं मला दिसतं की नाही माहीत नाही. हा रोड आणि इकडं सगळं मस्तपैकी नारळाच्या बागा. म्हणजे काय हे यार, म्हणजे हायवे सोडून येण्याचा खूप फायदा होता यार. मजा आली हायवे सोडल्यामुळे. कन्याकुमारी राहिले 34 किलोमीटर. ठीक आहे, जाऊया हळूहळू, काही घाई नाही. आता सनसेट जिथं ते लागेल ना, तिथं ड्रोन शॉट घ्यायचं आपल्याला. असं काही नाही की कन्याकुमारीमध्येच जायचं. हे पाहू शकता, पूर्ण नारळ दोन्ही रस्त्याच्या दोन्ही साईडला पूर्ण नारळ. आणि रोड पण चांगला आहे, खड्डे नाही कुठं, काही नाही. कन्याकुमारीला इकडे जायचं आहे मित्रांनो, पण आपण थोडं सरळ जाऊन सनसेट घेऊन या एकदा. ठीक आहे, एकदा सनसेट पाहूया. थोडंसं अंतर आतमध्ये जायला लागेल थोडंसं. Tapang. Okay. Throttle. 1 second. Yeah, it's Surya is good. What is Surya called in Tamil? Malayalam? Sun is called? One second, bro.
बस बाय बाय चलो बाय 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 चलो what a lovely people sir, they are amazing. मजा आले यार, काय लवली पीपल आहेत यार खरंच. बरेच जण म्हणतात की लँग्वेज बॅरियर आहे, मला तर अजून नाही जाणवलं यार कुठं ना. मी MH म्हणजे महाराष्ट्राची आपली गाडीची नंबर प्लेट आहे म्हणून काही भेदभाव वगैरे झाला आहे. म्हणजे लिटरली मी मागच्या संडे म्हणजे आज 14-15वा दिवस आहे. 15 दिवसापासून पहिल्याच दिवशी मी नाही सॉरी दुसऱ्या दिवशी मी महाराष्ट्र क्रॉस केलं होतं, कर्नाटकमध्ये उतरलो होतो. या 14 दिवसांमध्ये मला एकदासुद्धा पोलिसांनी अडवलं नाही का. तर माझे महाराष्ट्र म्हणजे MH नंबर प्लेट हे मी महाराष्ट्रातून आलो हे ते तुमच्याकडे सगळे डॉक्युमेंट आहेत का असं तसं, मला एकदासुद्धा नाही अडवलं अजून. वाव चला चलते, इथून जायचं आपल्याला. सनसेट मस्त कॅप्चर झाला. सनसेट यापेक्षा बेस्ट प्लेस असू शकत नाही यार. तर मित्रांनो मी आहे नागरकॉइलमध्ये. आपला मोन्ना भैया पाहू शकतो एकदम क्लीन होऊन आला आहे. तर सेकंड सर्विस झाली आपली. ऑइल वगैरे चेंज केलेलं नाही, फक्त पाठीमागचे ब्रेक पॅड गेले होते ते ब्रेक पॅड चेंज केले. फी पडले आहेत मला 3300ला आणि टोटल कॉस्ट पडलेली आहे 3723. तर आजचा ब्लॉग इथंच संपेल. म्हणजे आपण काल आलो होतो आणि इथं ड्रोन शॉट वगैरे घेतले सनसेटचे वगैरे, तेव्हा ब्लॉग समोर. बाकी कन्याकुमारी जे एक्सप्लोअर करणार आहे आपण उद्या पूर्ण इटरनरीपासून फिरतो ते कन्याकुमारी, त्याच्यावरती सेपरेट एक ब्लॉग बनवतो. तर चला आज फक्त रूमवर एडिटिंग आणि झोपायचं काम करायचं. बाकी आता डायरेक्ट उद्या सकाळी येतो. आता मी शूट पण करणार नाही कारण 15 दिवस झालं कंटिन्यू शूट करतं. शूट वगैरे काही नाही आता. आजचे दिवस पूर्ण आराम, पूर्ण एडिटिंग वगैरे पूर्ण रूमवर झोपा करायचं. ठीक आहे चला. अन्ना भैया आता एकदम टकटक झालेलं आहे. ते ब्रेक पॅड पाहू शकता, म्हणजे ब्रेक पॅडचं काहीच नव्हतं राहिलं. ब्रेक पॅड हे पाहू शकता पूर्ण घातले ब्रेक पॅड, काहीच नाही राहिलं. यावरती कोटिंग असते व्हाईट कलरची, इथे दिसत नाही दिसणार पण ठीक आहे. यावरतीच आपला हा ब्लॉग इथं एंड करू. भेटूया पुढील ब्लॉगमध्ये कन्याकुमारीच्या एक्सप्लोअर करण्याच्या. ठीक आहे तर चला जय श्रीराम, जय श्री जय शंभूराज, हर हर महादेव.